संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा. धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख या मोर्चात सहभागी झालेले आहेत. वैभवी देशमुखकडून अजित पवारांना एक विनंती करण्यात आली आहे. आम्हाला न्याय द्या, आम्हाला दादांकडून अपेक्षा आहे, असं वैभवी देशमुखनं म्हटलंय. अजितदादा खऱ्याला खरं करतात, त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे, असंही वैभवी देशमुखनं म्हटलंय. खंडणी कुणाकडे जात होती, यामागे कुणाचा हात आहे, असा सवाल देखील वैभवी देशमुखचा आहे. बारामतीतून अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री, आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे. माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय आणि अजितदादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आज मी असं ऐकलंय आणि बघितलंय देखील की दादा एक असे व्यक्तिमत्व आहेत की ते खऱ्याचं खरं करतात आणि खोट्याचं खोटं करतात. तसंच माझ्या वडिलांची सुद्धा या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. या बारामतीच्या नगरीतून मी त्यांना एकच विनंती करते की दादा, तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत ते समजा मृतदेह त्यांच्या समोर असताना, भले देखील त्यांनीच ते मृतदेह तयार केले त्या शरीराचं, पण एक माणुसकीची भावना म्हणून आपल्या मनात काहीतरी माणुसकी असली पाहिजे. हा प्रश्न आहे आम्हाला की त्यांच्या मनात माणुसकी होती का नाही. मृतदेह समोर असताना ते अमानुष त्याचा छळ करतायत किंवा हसतायत. म्हणजे मला तर वाटतं किंवा आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा तेच म्हणतोय की याच्या मागे कोणाचं तरी पाठीमागा, म्हणजे याच्यामध्ये कोणतरी हात आहे कोणाचा तरी, आणि याच्या मागे कोणाचा तरी मोठा पाठिंबा आहे. कारण की त्याच्याशिवाय एक व्यक्तीमध्ये माणुसकी असली पाहिजे. ती माणुसकी सगळी बाजूला ठेवून हे अशा प्रकारचे कृत्य घडतात.